भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील कृषी विज्ञान केंद्र येथे विकसित जी रामजी योजनेअंतर्गत सरपंच संमेलन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद उठवले अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख उपस्थितीत सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष लीलाधर सोनवाणे, तालुका उपकृषी अधिकारी जी.1 लांबकाने प्रामुख्याने उपस्थित होती। यावेळी जैविक पद्धतीने कीड व रोगाची व्यवस्थापन, अंजोला लागवड व चारा पिके, किसान सारथी उपक्रमावर सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली। तसेच उपस्थित शेतकरी, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी आपले मनोगत व समस्या मांडल्या, त्यांचे निराकरण करण्यात आले। संमेलनाचे प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ उषा डोंगरवार यांनी तर सूत्रसंचालन प्रमोद पर्वते यांनी तर उपस्थितांचे आभार योगेश महल्ले यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। जीवनमान संपलं असं समजायचं। त्याच्यामुळे त्याच्यावरची त्वचा ही सतत ओलसर राहील, तर अशा उद्देशाने किंवा अशा दृष्टीने त्याच्यावर सतत पाणी काय करायचं, ते पाणी शिंपडायचं। साधारणपणे गांडूळखत एकदा का तुम्ही टाकी बनवली किंवा टाकीमध्ये शेणखत टाकलं की ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गांडूळ सोडायचे। गांडूळ सोडल्यानंतर त्याला लागणार थोडंसं पाणी सतत ओलसर राहावं असं 2 ते 3 दिवसांनी त्याच्यावर पाण्याचा फवारा टाकायचा आणि त्याच्यानंतर साधारणपणे 2 ते 2.5 महिने हे गांडूळखत तयार व्हायला लागतात। तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये जे काही गांडूळखत तयार होईल ते तयार झाल्यानंतर त्याची काही लक्षणं असतात। जवळपास गांडूळखत जे आहे हे आपली घरातली जी काही चायपत्ती राहते किंवा चहा पावडर, तर त्याच्यासारखा कलर राहतो। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये असं काही म्हणजे वेगळ्या प्रकारचा वास येत नाही। ही कुठंतरी होऊ नये खंत आहे। त्याचप्रमाणे जी रामजीचा आणला, माझा विषय असा आहे की योजना चांगली आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, मजुरांसाठी आहे, मजुरांना रोजगार मिळाला पाहिजे। पण बघायची परिस्थिती, आज 100 दिवस रोजगार म्हणता, कुठल्या गावामध्ये 100 दिवस रोजगार मिळून राहिलं का? त्यांना जे पैसे आहेत रोजगारामध्ये मजुराचे मिळणारे पैसे पण वेळेवर मिळत नाही। आज अशी अवस्था आहे की ते गावातील मजूर सरपंचांना येऊन ओरडतात की साहेब काम देता परंतु पैसे मिळत नाही। आज जे महत्वाचे विषय आहेत, पशु विभागामार्फत जे म्हणतात जनावरांसाठी दूध उत्पादन वाढलं पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, परंतु गुरांचे गोठे सुद्धा या मनरेगातून आता वगळण्यात आले आहेत, म्हणजे बंद करण्यात आले आहेत। त्याचबरोबर सिंचन विहीर, शेतकऱ्यांचा विकास, ठीक आहे, नक्की शेतकऱ्यांचा विकास करून राहिलो, पण सिंचन विहिरीचं सुद्धा काम बंद केलेलं आहे। शेतकऱ्यांनी मटेरियल पडलेलं आहे आणि जे काही भ्रमा निघले होते त्या थांबलेल्या आहेत। मग मला सांगा, आपला मुख्य उद्देश कसा आहे? देश हा चालतो कशावर? त्या शेतकऱ्यावर चालतो आणि जोपर्यंत शेतकरी सुखी समृद्धी होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही। परंतु परिस्थिती अशी आहे की या घटकाकडे, ग्रामीण भागाकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही। फक्त योजनेचा नाव होतो, आम्ही हे करणार आहोत, ते करणार आहोत, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। हे खंत वाटते। म्हणून माझी आपणास विनंती आहे मॅडम, आमच्या माध्यमातून, आमच्या सरपंचाच्या माध्यमातून, की ज्या काही योजना आपण राबवता, गाजावाजा करता, त्या प्रत्यक्षात अंमलात येणे गरजेचं आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना, मजुरांना काम मिळालं पाहिजे। हीच मी या माध्यमातून आपल्याला सांगतो आहे। आणि निश्चितच आपण आमच्या सरपंचांना इथं बोलवलं, आमच्या मान सन्मान दिला, आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी भंडारा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं आपलं खूप खूप आभार मानतो आणि थोडक्यात माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।